नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील लेक्चरला व्यावसायिक अर्थशास्त्र या विषयाचा प्रथम सत्राचा अभ्यासक्रम पाहिला. आज मी तुम्हाला या सत्रातील प्रकरण पहिले व्यावसायिक अर्थशास्त्र परिचय व मूलभूत संकल्पना या प्रकरणाला सुरुवात करीत आहे. या प्रकरणातील पहिला मुद्दा आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र, अर्थ, स्वरूप व व्याप्ती व महत्त्व. मित्रांनो, अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. अर्थशास्त्रामध्ये मानवाच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. म्हणजे काय? तर वस्तूच्या किमतीत वाढ झाल्यास वस्तूची मागणी कमी होते, या उलट वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणी वाढते. असं का होतं? तर याचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. अर्थशास्त्राचा विकास जसजसा होत गेला तसतशा या शास्त्रातील अभ्यास शाखांची संख्या वाढत गेल्याचे आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात केला जातो. स्थूल अर्थशास्त्र, शेतीचे अर्थशास्त्र, औद्योगिक अर्थशास्त्र इत्यादींपैकी एक महत्त्वाची शाखा म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र होय. आज आपण व्यावसायिक अर्थशास्त्राचा अर्थ, ही संकल्पना याबद्दल माहिती घेणार आहोत. व्यावसायिक अर्थशास्त्र हे वाणिज्य विद्याशाखेचे मूलभूत अंग आहे. वाणिज्य विद्याशाखेतील बहुतेक संकल्पना अर्थशास्त्र विषयातूनच आलेल्या दिसून येतात. या शाखेचा आधारस्तंभ म्हणून अर्थशास्त्राचा उल्लेख केला जातो. 1951 मध्ये प्राध्यापक डीन यांनी मॅनेजरियल इकॉनॉमिक्स म्हणजे व्यवस्थापकीय अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला आणि आर्थिक विश्लेषणाची स्वतंत्र शाखा म्हणून व्यावसायिक अर्थशास्त्राचा उदय झाला आहे. व्यावसायिक अर्थशास्त्र हे उद्योग संस्था, उद्योग तसेच उद्योग संस्थेचे व्यवस्थापन करणाऱ्या मंडळाला आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी तसेच उद्योग संस्थांच्या व्यावहारिक वर्तणुकीचे विश्लेषण करते. म्हणून व्यावसायिक अर्थशास्त्राला व्यवस्थापकीय अर्थशास्त्र, उद्योग संस्थेचे अर्थशास्त्र अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. या प्रकरणातील पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत तो म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र, अर्थ आणि व्याख्या. अर्थशास्त्रात जे विविध नियम, तत्वे व सिद्धांत मांडण्यात आले आहेत त्यांचा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी तसेच भविष्यकालीन नियोजन करण्यासाठी कसा उपयोग करावा याचे मार्गदर्शन करणारी अर्थशास्त्राची एक उपयोजित शाखा म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र होय. काही आपण व्यावसायिक अर्थशास्त्राच्या व्याख्या पाहणार आहोत. त्यामधील पहिली व्याख्या आपल्याला बघायची आहे जोएल डीन या अर्थतज्ञाची. त्यांनी व्यावसायिक अर्थशास्त्राच्या बाबतीत पुढील व्याख्या केलेली आहे. व्यावसायिक धोरणांची निश्चिती करण्यासाठी अर्थशास्त्रीय विश्लेषणाचा कसा उपयोग होतो हे दर्शविणारे शास्त्र म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र होय. त्यानंतर आपण आणखी एक व्याख्या पाहणार आहोत तर ती म्हणजे मॅकनायर व मेरियन या अर्थतज्ञांची. व्यावसायिक परिस्थितीचे विश्लेषण करण्यासाठी अर्थशास्त्रीय विश्लेषणाचा वापर करणारी अर्थशास्त्राची शाखा म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र होय. व्यावसायिक अर्थशास्त्राचे स्वरूप. व्यावसायिक अर्थशास्त्र हे परंपरागत अर्थशास्त्रापेक्षा थोडेसे वेगळे आहे. व्यावसायिक अर्थशास्त्राचे स्वरूप आपल्याला पुढील काही मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते. पहिला मुद्दा आहे सूक्ष्म अभ्यास. व्यावसायिक अर्थशास्त्राचे स्वरूप सूक्ष्मदर्शी आहे. या अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू उद्योग संस्था आहे. उत्पादनाशी, वितरणाशी संबंधित उद्योग संस्थेला जे विविध प्रश्न भेडसावतात त्यांचे वैयक्तिक पातळीवर आर्थिक तत्वे, नियम आणि सिद्धांताचा वापर करून ते कसे सोडवावे याविषयी मार्गदर्शन व्यावसायिक अर्थशास्त्र करते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे स्वतंत्र शाखा. व्यावसायिक अर्थशास्त्र ही
अर्थशास्त्र या विषयाची स्वतंत्र व उपयोजित शाखा आहे. कोणत्या वस्तूचे उत्पादन करावे, कोणत्या पद्धतीने व किती प्रमाणात करावे यासारखे व्यावसायिक प्रश्न सोडविण्यासाठी आर्थिक सिद्धांत, नियम, तत्वे आणि संकल्पनांचा कसा वापर करावा याविषयी उद्योग संस्थांना व्यावसायिक अर्थशास्त्र मदत करते. त्यामुळे या शास्त्राच्या अभ्यासाला वाणिज्य विद्याशाखेत अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. तिसरा मुद्दा आपण बघणार आहोत व्यावसायिक अर्थशास्त्राच्या स्वरूपाचा, तो म्हणजे शास्त्रशुद्ध विषय. व्यावसायिक अर्थशास्त्रात उद्योग संस्था यांच्याशी निगडीत नफा, खर्च, विक्री, मागणीचा अंदाज तसेच गुंतवणुकीचे विश्लेषण करण्यासाठी संख्याशास्त्र आणि गणिताचा वापर केला जातो. त्यामुळे व्यावसायिक अर्थशास्त्राला शास्त्रशुद्ध स्वरूप प्राप्त होते. चौथा मुद्दा आहे तो म्हणजे वास्तववादी शास्त्र. व्यावसायिक अर्थशास्त्र हे वर्णनात्मक नसून वास्तववादी आहे. हे अर्थशास्त्र व्यावहारिक आणि आदर्शवादी अशी अर्थशास्त्राची एक उपयोजित शाखा आहे. यामध्ये धोरणांची मांडणी, निर्णय क्षमता, भावी नियोजन करण्यासाठी अर्थशास्त्रीय तत्वांचा वापर कसा करावा याविषयी उद्योग संस्थांना मार्गदर्शन केले जाते. उदाहरणार्थ, आपल्याला एखाद्या विशिष्ट वस्तूचे उत्पादन करायचे असेल तर त्या विशिष्ट वस्तूच्या उत्पादनासाठी कोणत्या स्वरूपाचा कच्चा माल लागेल, तो कच्चा माल आपल्याला कुठे उपलब्ध होईल, तसेच त्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून जो पक्का माल तयार केला जाईल त्याची विक्री कोणत्या बाजारपेठेत करावी यासारखे जे व्यावसायिक निर्णय घ्यावे लागतात, ते निर्णय घेताना अर्थशास्त्रीय तत्वे कशी वापरता आणावी याबाबत व्यावसायिक अर्थशास्त्र मार्गदर्शन करते. पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे सामाजिक व सांस्कृतिक संदर्भ. व्यावसायिक अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाशी निगडीत असल्याने या अर्थशास्त्रात मानवतावादी विचाराला अतिशय महत्त्वाचे स्थान असल्याचे दिसून येते. उत्पादन विषयक निर्णय घेताना उद्योग संस्था सामाजिक व सांस्कृतिक परिस्थिती विचारात घेऊन निर्णय घेत असते. त्यामुळे मानवी मूल्यांची जोपासना होते. उदाहरणार्थ, एखाद्या विशिष्ट वस्तूच्या उत्पादनामुळे जर सामाजिक आरोग्य धोक्यात येत असेल तर अशा वस्तूंचं उत्पादन केले जात नाही. उदाहरणार्थ आपण सांगू शकतो, मादक पदार्थ असेल, अफू, गांजा यासारखे वस्तू असतील त्यांचं उत्पादन घेतलं जात नाही. तसेच सामाजिक दायित्वाच्या भावनेतून उद्योग संस्था जलप्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल यासारखे प्रदूषण कमी व्हावं यासाठी काही प्रमाणात निधीची उपलब्धता करीत असते. तसेच दुष्काळासारख्या परिस्थितीमध्ये पाणलोट क्षेत्र विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देत असते. याचे आपण अनेक उदाहरणे पाहत असतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे समन्वयाचे स्वरूप. व्यावसायिक अर्थशास्त्र हे सैद्धांतिक आणि व्यावहारिक बाजूमध्ये समन्वय साधण्याचे कार्य करते. उदाहरणार्थ, सूक्ष्म अर्थशास्त्र विशिष्ट वस्तूचे उत्पादन करताना काय केलं पाहिजे याबाबत मार्गदर्शन करते, परंतु प्रत्यक्ष व्यवहारात मात्र या विरुद्ध परिस्थिती आपल्याला दिसून येते. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रातील जे सिद्धांत आहेत ते प्रत्यक्ष व्यवहारात उपयोगात आणताना काय केलं पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करण्याचं कार्य व्यावसायिक अर्थशास्त्र करते. यासाठी सूक्ष्मलक्षी व समग्रलक्षी अर्थशास्त्रीय नियमांचा, सिद्धांतांचा व तत्वांचा उपयोग कशा पद्धतीने करावा याविषयी मार्गदर्शन व्यावसायिक अर्थशास्त्र देते. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत शास्त्र व कला. इतर सामाजिक शास्त्रांप्रमाणे व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये नियम, तत्वे, सिद्धांत मांडताना ज्ञानाचा योग्य वापर केला जातो. व्यावसायिक अर्थशास्त्र हे शास्त्राप्रमाणेच एक कला देखील आहे.
विशिष्ट उद्दिष्टे, ध्येये गाठण्यासाठी नियम तयार करणे, दुर्मिळ आर्थिक संसाधनांचा पर्याप्त वापर कसा करावा, कमीत कमी उत्पादन खर्चात जास्तीत जास्त नफा कसा मिळेल यांचा विचार करून उत्पादन विषयक निर्णय कसे घ्यावे, वस्तूची किंमत व विक्री व्यवस्थापन कसे करावे यासाठी व्यवस्थापनाला योग्य मार्गदर्शन व्यावसायिक अर्थशास्त्राच्या अभ्यासातून मिळते. त्यानंतर 8वा मुद्दा आहे तो म्हणजे वेळेचे नियोजन. उद्योग संस्थेचं प्रमुख उद्दिष्ट जे असतं ते म्हणजे जास्तीत जास्त नफा मिळवणे. अल्पकाळात जास्तीत जास्त नफा मिळवणे उद्योग संस्थेला शक्य होत असते, परंतु दीर्घकाळात मात्र नफा कमी होण्याची शक्यता असते. कारण अल्पकाळात कमी वेतनावर काम करणारे कामगार भविष्यकाळात उद्योग संस्थेच्या नफ्यात वाढ झाल्याने वेतनवाढीची मागणी करतात. त्यासाठी वेळप्रसंगी संप, मोर्चे, धरणे, आंदोलन, कामावर बहिष्कार टाकणे इत्यादी मार्गांचा वापर करतात. या सर्व शक्यता विचारात घेऊन उद्योजकाला उत्पादनाचे व नफ्याचे योग्य नियोजन करावे लागते. 9वा मुद्दा आपण बघणार आहोत तो म्हणजे व्यवसाय संस्था हा अभ्यासाचा केंद्रबिंदू. व्यावसायिक अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू किंवा मध्यवर्ती कल्पना ही उद्योग संस्था आहे. लहान मोठ्या उद्योग संस्थांना उत्पादन व वितरण विषयक निर्णय घेताना हे अर्थशास्त्र मार्गदर्शन करते. उदाहरणार्थ, एखाद्या नवीन वस्तूचे उत्पादन सुरू करताना त्या वस्तूच्या मागणीचा पूर्व अंदाज करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे भविष्यात वस्तूला येणाऱ्या मागणीनुसार उत्पादन करणे शक्य होते व उद्योग संस्थेला नफा देखील मिळू शकतो. याउलट जर मागणीचा पूर्व अंदाज न करता वस्तूचे उत्पादन केले आणि ते विकले गेले नाही तर तोटा होऊन उद्योग संस्थेचे नुकसान देखील होते. तसेच विशिष्ट वस्तूचे उत्पादन करताना कोणत्या उत्पादन तंत्राचा अवलंब करावा हे देखील उद्योग संस्थांना लक्षात घ्यावे लागते. उदाहरणार्थ, वस्तूच्या उत्पादनासाठी भांडवल प्रधान उत्पादन तंत्र वापरावे की श्रम प्रधान उत्पादन तंत्र वापरावे याबाबत निर्णय घ्यावे लागतात. त्यासाठी व्यावसायिक अर्थशास्त्र मार्गदर्शन करते. मित्रांनो, वरील विश्लेषणावरून आपल्याला व्यावसायिक अर्थशास्त्राचे स्वरूप समजण्यास मदत होते. व्यावसायिक अर्थशास्त्र व्यवसायाशी संबंधित विविध निर्णय घेताना कोणत्या अर्थशास्त्रीय सिद्धांतांचा, नियमांचा, तत्वांचा वापर करावा याविषयी व्यवस्थापनाला मार्गदर्शन करते. म्हणून वाणिज्य विद्याशाखेत व्यावसायिक अर्थशास्त्राच्या अभ्यासाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे असे आपल्याला दिसून येते. पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्ती. मित्रांनो, व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याख्या, त्याचं स्वरूप अभ्यासल्यानंतर व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्ती समजण्यास मदत होते. व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजे काय तर या विषयात कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो हे सांगणे म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्ती होय. याचे अधिक स्पष्टीकरण आपल्याला पुढील प्रमाणे करता येते. यामध्ये पहिला मुद्दा आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे मागणी विश्लेषण. मित्रांनो, एखाद्या वस्तूची मागणी का केली जाते याबद्दल तुम्ही 12वीला अभ्यास केला आहे. वस्तूच्या अंगी मानवी गरज पूर्ण करण्याची जी क्षमता आहे म्हणजेच त्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे म्हणून तिची मागणी केली जाते. व्यावसायिक अर्थशास्त्राचं स्वरूप सूक्ष्मलक्षी असून या विषयात उद्योग संस्थेच्या वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. उद्योग संस्थेच्या दृष्टीने मागणी हा घटक महत्त्वाचा आहे, कारण उद्योग संस्थेचा आकार, उत्पादनाचे स्वरूप
आणि नफा हा मागणीवर अवलंबून असतो. त्यामुळे व्यावसायिक अर्थशास्त्रात बाजार मागणी, मागणीची लवचिकता, मागणीचा पूर्व अंदाज, मागणीच्या पूर्व अंदाजाच्या पद्धती, उद्योग संस्थेची उद्दिष्टे इत्यादी घटकांचा अभ्यास केला जातो. थोडक्यात सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राप्रमाणे व्यावसायिक अर्थशास्त्रात देखील लहान घटकांचा अभ्यास केला जातो. यानंतर व्याप्तीचा दुसरा मुद्दा आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे उत्पादन फलन. उत्पादन फलन म्हणजे काय? विशिष्ट वस्तूचे उत्पादन करण्यासाठी जे जे आदाने वापरली जातात या दोहोतील संबंध. व्यावसायिक अर्थशास्त्रात आदान प्रदान संबंधाचा म्हणजे उत्पादन फलनाचा अभ्यास केला जातो. उत्पादन फलन म्हणजे काय? त्याची वैशिष्ट्ये काय आहेत? बदलत्या प्रमाणाचा नियम, उत्पादन खर्च व त्याचे प्रकार, पर्याप्त घटक संयोग, सम उत्पादन वक्र यासारख्या उत्पादनाशी संबंधित विविध घटकांचा अभ्यास व्यावसायिक अर्थशास्त्रातील उत्पादन विषयक सिद्धांत या विभागात केला जातो. त्याची आपण नंतर सविस्तर चर्चा करणार आहोत. तिसरा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे, तो म्हणजे बाजार संरचना. बाजार म्हणजे काय? तर सर्वसाधारणपणे ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी विक्री केली जाते त्या ठिकाणाला बाजार असे आपण म्हणतो. व्यावसायिक अर्थशास्त्रात विविध प्रकारच्या बाजारपेठांमध्ये उद्योग संस्था उत्पादन कसे करते, उत्पादनाची किंमत कशी निश्चित होते, उद्योग संस्थेला अल्प काळात दीर्घ काळात नफा किती व कसा मिळतो याचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, अल्पजनाधिकार, मक्तेदारीचा बाजार इत्यादी. उद्योग संस्थेस आपले उत्पादन व किंमत विषयक धोरण ठरविताना बाजारासंबंधीची माहिती उपयोगी पडते. त्यासाठी व्यावसायिक अर्थशास्त्राचा अभ्यास उपयुक्त ठरतो. चौथा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत व्याप्तीचा, तो म्हणजे उत्पादन घटकांची किंमत निश्चिती. कोणत्याही वस्तूचे उत्पादन करण्यासाठी उत्पादनाचे 4 घटक महत्वाचे आहेत. ते म्हणजे भूमी, श्रम, भांडवल व संयोजक. हे उत्पादनाचे घटक उत्पादन कार्यात जे सहकार्य करतात त्या मोबदल्यात या उत्पादन घटकांना काही मोबदले मिळत असतात. उदाहरणार्थ भूमीला खंड मिळतो, श्रमाला वेतन किंवा मजुरी मिळते, भांडवलाला व्याज मिळते, तर संयोजकाला नफा मिळत असतो. हा नफा किंवा हे वेतन किंवा हा खंड किंवा व्याज कसे निश्चित होतात याविषयीचा अभ्यास व्यावसायिक अर्थशास्त्रातील उत्पादन घटकांची किंमत निश्चिती या विभागात केला जातो. उदाहरणार्थ रिकार्डोचा खंडविषयक सिद्धांत, केनचा रोखता पसंती सिद्धांत, वेतन व मजुरीचे सिद्धांत, नफ्याचे सिद्धांत इत्यादी. त्यानंतर व्याप्तीचा पुढचा मुद्दा आहे, तो म्हणजे भांडवल व्यवस्थापन. भांडवलाचे व्यवस्थापन हा व्यावसायिक अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा एक महत्वाचा भाग आहे. व्यवसाय कोणताही असो तो करावयाचा असल्यास त्यासाठी भांडवल हा घटक फार महत्वाचा आहे. भांडवल गुंतवणुकीशी संबंधित उद्योग संस्थेला अनेक निर्णय घ्यावे लागतात. भांडवल उभारणीचा खर्च किती आहे, गुंतवणुकीसाठी कोणत्या प्रकल्पाची निवड करावी, भांडवलाची उभारणी कशी करावी, कर्ज रूपाने करावी की रोखे बाजारातून भांडवल उभं करावं, या संबंधित विविध निर्णय घेण्यासाठी व्यावसायिक अर्थशास्त्र व्यवस्थापनाला मार्गदर्शन करीत असते. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे व्याप्तीचा, तो म्हणजे खर्च प्राप्ती विश्लेषण. यालाच खर्च लाभ विश्लेषण असं देखील म्हटलं जातं. यामध्ये आपण
उद्योग संस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे जे दोन घटक आहे ते म्हणजे खर्च व प्राप्ती याचा अभ्यास करणार आहोत. जेव्हा खर्चापेक्षा जास्त उत्पन्न मिळते तेव्हा उद्योग संस्थेला नफा होत असतो. या उलट परिस्थितीत खर्चापेक्षा उत्पन्न कमी मिळत असेल तर उद्योग संस्थेचे नुकसान होते, म्हणजेच उद्योग संस्थेला तोटा होत असतो. म्हणून प्रत्येक उद्योग संस्था कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन करण्याचा प्रयत्न करीत असते. व्यावसायिक अर्थशास्त्रात स्थिर खर्च, बदलता खर्च, वैकल्पिक खर्च, एकूण खर्च, अल्पकालीन व दीर्घकालीन खर्च या खर्च विषयक संकल्पनांचा अभ्यास केला जातो. तर सीमांत प्राप्ती, सरासरी प्राप्ती आणि एकूण प्राप्ती या प्राप्तीच्या संकल्पना आणि त्यातील परस्पर संबंध अभ्यासले जातात. त्यानंतर 7वा मुद्दा आहे व्याप्तीचा, तो म्हणजे आर्थिक धोरणे. उद्योग संस्था आणि व्यवस्थापन मंडळ यांच्या दृष्टीने सरकारच्या आर्थिक धोरणांचे विश्लेषण महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ चलनविषयक धोरण. देशाची मध्यवर्ती बँक चलनविषयक धोरण जाहीर करत असते. चलनविषयक धोरणाच्या विविध साधनांचा विचार करता त्याचा उद्योग संस्थेवर काय परिणाम होईल याबाबत व्यवस्थापन मंडळाला व्यावसायिक अर्थशास्त्र मार्गदर्शन करते. त्याचबरोबर राजकोषीय धोरण, औद्योगिक धोरण, कामगार कायदे, परकीय व्यापार विषयक धोरण इत्यादींचा उद्योग संस्थेच्या निर्णयावर काय परिणाम होईल याबाबत मार्गदर्शन करण्याचे कार्य व्यावसायिक अर्थशास्त्र करते. म्हणून सरकारच्या आर्थिक धोरणांचा अभ्यास व्यावसायिक अर्थशास्त्रात केला जातो. 8वा मुद्दा आहे व्याप्तीचा, तो म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचे अभ्यास विषय. व्यावसायिक अर्थशास्त्राचे स्वरूप सूक्ष्म व समग्र लक्ष्य आहे. व्यावसायिक अर्थशास्त्र हे या दोन्ही अर्थशास्त्रांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करत असते. व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाची धोरणे ठरविताना आणि निर्णय घेताना स्थूल अर्थशास्त्रातील व्यापार चक्रे, चलनवाढ, चलनघट, आयात निर्यात, राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादी घटकांचा विचार केला जातो. वर्तमान आणि भविष्यकालीन उत्पादन, वस्तूची किंमत, वस्तूची विक्री या संबंधी निर्णय घेताना व्यवस्थापनाला योग्य असे मार्गदर्शन करण्याचे कार्य व्यावसायिक अर्थशास्त्र करीत असते. व्याप्तीचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे संशोधन. मित्रांनो, संशोधनाला व्यावसायिक अर्थशास्त्रात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. उद्योग संस्थांना वस्तूचे उत्पादन, वस्तूची विक्री, उत्पादन खर्च, भांडवलाचे व्यवस्थापन यासारखे प्रश्न, समस्या सोडवाव्या लागतात. त्यासाठी व्यवसाय संस्था तसेच व्यवस्थापक स्वतंत्र संशोधन व विकास विभाग स्थापन करतात. त्यासाठी स्वतंत्र अधिकारी व कर्मचाऱ्याची नियुक्ती करतात. हे संशोधन कोणत्या पद्धतीने कसे करावे, त्यासाठी कोणती संख्याशास्त्रीय व गणितीय साधने वापरावी याबाबतचे मार्गदर्शन व्यावसायिक अर्थशास्त्र करीत असते. थोडक्यात वरील विश्लेषणावरून आपल्याला व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्ती समजण्यास मदत होते. व्यावसायिक अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये मागणी विश्लेषण, उत्पादन फलन, खर्च व प्राप्ती विश्लेषण, उत्पादन घटकांची किंमत निश्चिती, शासकीय धोरणे अशा अनेक महत्त्वपूर्ण घटकांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे व्यावसायिक अर्थशास्त्राच्या अभ्यासाला आर्थिक विश्लेषणात अतिशय महत्त्वाचे स्थान असल्याचे दिसून येते. यानंतर या प्रकरणातील पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत तर तो म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्राचे महत्त्व.
आतापर्यंत आपण व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजे काय, व्यावसायिक अर्थशास्त्राचं स्वरूप कसं आहे, व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो याची माहिती घेतलेली आहे. आता आपल्याला व्यावसायिक अर्थशास्त्राचा अभ्यास का महत्त्वाचा आहे याबद्दल चर्चा करायची आहे. व्या त्यामध्ये बघा, आता सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे व्यावसायिक अर्थशास्त्र हे वाणिज्य विद्या शाखेचं मूलभूत अंग आहे. अलीकडील काळात अर्थशास्त्राची विकसित झालेली एक महत्त्वाची शाखा म्हणून व्यावसायिक अर्थशास्त्राचा उल्लेख केला जातो. उद्योग संस्थेच्या व्यवस्थापनाला आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी आणि व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी व्यावसायिक अर्थशास्त्र मदत करीत असते. व्यावसायिक अर्थशास्त्राचे महत्त्व पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येते. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी. व्यावसायिक अर्थशास्त्राचं महत्त्व या मुद्द्याच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येतं. व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी अर्थशास्त्रातील सिद्धांत, नियम, तत्वे आणि संकल्पना यांचा वापर कसा करावा याबाबत उद्योग संस्था आणि व्यवस्थापन मंडळाला व्यावसायिक अर्थशास्त्र मार्गदर्शन करते. त्यामुळे अर्थशास्त्राची व्यावहारिक उपयुक्तता वाढण्यास मदत होते. उदाहरणार्थ, एखाद्या वस्तूच्या किमतीत जर व्यवस्थापनाने किंवा उद्योजकाने वाढ केली असता त्या वस्तूची मागणी किती कमी होईल याचा अभ्यास उद्योजक मागणीची लवचिकता या संकल्पनेच्या आधारे करतो. जर वस्तूची मागणी मोठ्या प्रमाणात कमी होणार असेल तर उद्योजक किंवा व्यवसाय संस्था वस्तूच्या किंमत वाढीचा निर्णय घेणार नाही. त्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे अर्थशास्त्र विषयाचा विकास. अर्थशास्त्राचा अभ्यास अनेक शाखांमध्ये केला जातो. उदाहरणार्थ, शेतीशी संबंधित समस्यांचा अभ्यास शेतीचे अर्थशास्त्र या विषयामध्ये केला जातो. उद्योगधंद्यांशी संबंधित अभ्यास औद्योगिक अर्थशास्त्रात केला जातो. त्याचप्रमाणे व्यवसायाशी निगडीत विविध समस्या, प्रश्न यांचा अभ्यास हा व्यावसायिक अर्थशास्त्रात केला जातो. व्यावसायिक अर्थशास्त्रामुळे अर्थशास्त्रातील तत्वांचे व सिद्धांतांचे व्यावहारिक वापर करणे शक्य झाले आहे. त्यामुळे अर्थशास्त्राच्या विकासाला निश्चितच मदत झाल्याचे दिसून येते. अर्थशास्त्रातील अनेक मूलभूत संकल्पनांचा उद्योग संस्था आपल्या समोर निर्माण झालेले प्रश्न सोडविण्यासाठी वापर करू लागले आहेत. यामध्ये मागणीची लवचिकता, पुरवठ्याची लवचिकता, विक्री खर्च, वस्तूची किंमत किती आणि कशी निश्चित करावी याबाबतचे निर्णय इत्यादींचा समावेश होतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे व्यावसायिक अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करणारा तो म्हणजे समन्वय व एकीकरण. वस्तूच्या उत्पादनापासून वस्तूची विक्री होईपर्यंत उद्योग संस्थेत अनेक घटक कार्य करीत असतात. हे घटक उद्योग संस्थेत वेगवेगळ्या विभागात कार्यरत असल्याचे दिसते. उदाहरणार्थ, उत्पादन विभाग, खरेदी विक्री विभाग, मानव संसाधन विभाग, वित्तीय विभाग यासारख्या विविध विभागांमध्ये समन्वय आणि एकीकरण कसे करावे, त्यासाठी कोणत्या तत्वांचा वापर करावा याविषयी उद्योग संस्थेला तसेच व्यवस्थापन मंडळाला व्यावसायिक अर्थशास्त्र मार्गदर्शन करते. चौथा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे आर्थिक सिद्धांत व प्रत्यक्ष व्यवहार यात समन्वय. अर्थशास्त्रातील जे विविध सिद्धांत, नियम, तत्वे आणि संकल्पना आहेत या विशिष्ट गृहीतांवर आधारित आहेत. उदाहरणार्थ, मागणीचा नियम
पुरवठ्याचा नियम, उत्पादन, फलन, त्यानंतर बदलत्या प्रमाणाचा नियम. त्यामुळे हे सिद्धांत प्रत्यक्षात अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करण्यास असमर्थ ठरतात. व्यावसायिक अर्थशास्त्र हे आर्थिक सिद्धांत व प्रत्यक्ष परिस्थितीतील व्यवहार यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करीत असते. कारण गृहीत परिस्थिती आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये फरक असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतर पाचवा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे साधन सामग्रीचा पर्याप्त वापर. उत्पादनासाठी आवश्यक असलेली साधन सामग्री मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची असते. ही साधन सामग्री कोणत्या वस्तूच्या उत्पादनासाठी वापरावी? अनुत्पादक साधन सामग्रीचा वापर उत्पादक कार्यासाठी कसा करावा या संबंधी व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्याचे काम व्यावसायिक अर्थशास्त्र करते. त्यानंतर सहावा मुद्दा आपल्याला जो अभ्यासायचा आहे तो म्हणजे स्थूल आर्थिक घटकांचा अभ्यास. व्यावसायिक अर्थशास्त्र स्थूल आर्थिक प्रश्न आणि घटकांचा उद्योग व्यवसायावर काय परिणाम होईल, जर परिणाम अनुकूल नसेल म्हणजेच प्रतिकूल असेल तर त्यातून मार्ग काढण्यासाठी काय केले पाहिजे याबाबत उद्योग संस्थांना मार्गदर्शन करते. राष्ट्रीय उत्पन्न, बेकारी, चलनवाढ, चलनघट, व्यापार चक्रे, दारिद्र्य, सरकारची आर्थिक धोरणे उदाहरणार्थ व्यापारविषयक धोरण, औद्योगिक धोरण, राजकोषीय धोरण, कामगार कायदे इत्यादींच्या अभ्यासासाठी व्यावसायिक अर्थशास्त्राचा अभ्यास उद्योग संस्था, उद्योग संस्थेचे व्यवस्थापन मंडळ तसेच अर्थशास्त्र कॉमर्सचे विद्यार्थी यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे व्यवस्थापकीय शिस्त. व्यावसायिक अर्थशास्त्र व्यवस्थापनाला व्यावसायिक प्रश्न सोडविण्यासाठी मार्गदर्शन तसेच जागृत करते, धोक्याची पूर्वसूचना देते, साधन सामग्रीचा पर्याप्त वापर कसा करावा याविषयी माहिती देते.